मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक न्यू डिझाइन बॅग बघणार आहोत। चला तर बघूया मेजरमेंट। हे मी याला अस्तर लावून घेतलेलं आहे आणि मध्ये गोणी टाकून घेतलेले आहे। हे बघा, आणि मग त्याला मी चौकोनी भागामध्ये कट केलेलं आहे। त्याचं मेजरमेंट आहे 10 इंच, 10.5 इंच आणि 10 इंच असे ही मी चौकोनी दोन घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकतात। तुम्ही असे दोन पीस घेतलेले आहे आणि त्याला ही जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी 1.5 इंचाचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर आपल्याला एक छोटासा इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला 3 इंच मोजून घ्यायचं आहे। तर वरतून आपल्याला 3 इंच मोजल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला एक गोल आकार द्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी असे गोल आकार दिलेला आहे। तर हे बघा, इथे आपण एक घेतलं आहे आणि या ठिकाणी गोल आकार दिलेला आहे। आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे बॅगचं मेजरमेंट तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने दोन्हीही जे पीस आहे, दोन्ही जे भाग आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकतात की मी त्याला दोन्ही साइडने कट करून घेतलेला आहे। तर हे बघा, असं आपल्याला हे दोन्ही कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही साइडला मेजरमेंट सेम घेतलेला आहे आणि त्यालाही मी कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही 1 इंचही घेऊ शकतात। तर मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि इथे छोटासा गोल आकार देऊन याला आपल्याला कट करायचं आहे। तर हे बघा, असं गोल आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बॅगचं मेजरमेंट आपलं तयार झालेलं आहे। तर मी दोन्ही बाजूला सेम पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। तर आपल्याला बंद घ्यायचे आहे। तर बंद मी घेतलेले आहे 18 इंच। तर हे बघा, मी 18 इंचाचे हे बंद तयार करून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला बॅगच्या ठीक मध्यभागी असे व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला शिलाई करायची आहे। दोन्ही साइडने आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे। त्या पट्टीलाही मी गोणी घालून अस्तर लावून मस्त त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। हे दोन पीस आहे 11 इंच आणि 4 इंच असे हे 11 इंच गुणिले 4 इंचाचं मेजरमेंट आहे। तिथे आपल्याला चेन व्यवस्थित बसून घ्यायची आहे। या पद्धतीने चेन अशी व्यवस्थित शिलाई मारून आपल्याला चेन व्यवस्थित पद्धतीने बसून घ्यायची आहे। हे बघा, आपलं हे जॉईंट झालेलं आहे। आता जॉईंट झाल्यानंतर हे आपण जो भाग बनवला होता दोन्ही साइडने तिथे आपल्याला त्याला जॉईंट करायचं आहे। तर जॉईंट करायच्या आधी या ठिकाणी आपल्याला याचं मेजरमेंट घेऊन याची पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, माप घेताना अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही पट्टी पूर्ण व्यवस्थित बसेल। मी 23 इंच हा आपलं हे मेजरमेंट झालेलं आहे। तर मी थोडं इंच वाढवा घेतलेला आहे आणि इथे मेजरमेंट आहे 23 इंच आणि 4 इंच। त्याच्यामध्ये सुद्धा मी गोणी आणि अस्तर आणि हे लावून आपल्याला पूर्ण हे एक पीस तयार करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला असे जॉईन करत पूर्ण जो भाग आहे त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने। तर आपल्याला हे जॉईन करायच्या आधी आपल्याला चेनीवाला बाजू ही बसून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे मी चेन अशी सरळ व्यवस्थित ठेवलेली आहे आणि हे जी बाजू आहे अशीच ठेवून या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकतात, फक्त या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडचा जे कपडा आहे तोला कट करून घ्यायचा आहे। ही खूप अतिशय सोपी आणि सुंदरशी बॅग आहे। तुम्हाला नक्की बनवता येईल। तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं तुम्ही केलं तर तुमची बॅग व्यवस्थित आणि परफेक्ट येईल आणि अतिशय साध्या सिंपलशा कपड्यापासून आपण ही बॅग बनवलेली आहे। तर हे बघा, असं आपलं हे जॉईंट केलेलं आहे मी। तर हे बघा, इथे आपली शिलाई झालेली आहे। त्या कपड्याला फक्त हळूच ओढायचं आहे म्हणजे आपले जे बंद आहे ते व्यवस्थित बाहेर येतील। तर हे बघा, आपले हे बंद बाहेर आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे।
म्हणजे ही बाजू आपली पक्की होण्यासाठी इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित हे कापड धरून इथे शिलाई करून घ्यायची आहे डबल। तर माझी शिलाई झालेली आहे। आता दुसरी जी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही जी बाजू आहे दुसरी आपण बनवलेली ती जॉईन करून घ्यायची आहे। हे बघा मी अशी सरळ ठेवलेली आहे आणि हे उलट साईडने ठेवून या ठिकाणी मी शिलाई मारून घेणार आहे। तर आपली ही शिलाई अशी पूर्ण ही राऊंड आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा माझी शिलाई मारून झालेली आहे आणि मी साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेत आहे। तर व्यवस्थितपणे आपण हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे कपडे असतील त्या कपड्याच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगी बनवू शकतात। तर हे बघा मी हे साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि बन हळूच ओढायचे आहे आपल्याला। असे हे बन मी साईडला काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात की आपला पेस असा तयार झालेला आहे आणि झालेला जो पेस आहे त्या ठिकाणी परत आपण एक चांगली शिलाई मारून घ्यायची आहे, पक्की शिलाई व्यवस्थितपणे। ते हे बघा आपली ही शिलाई झालेली आहे आणि आपला हे जो भाग आहे असा दिसणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण इथे जी वरची जी चैनीची बाजू आहे त्या ठिकाणी आपण 23 इंचाची जी पट्टी बनवली होती ती पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे। तर मी याचा थोडासा मध्य घेत आहे। तर तुम्ही मध्य घेऊन अशा पद्धतीने इथे तुम्ही पूर्ण साईडने गोल आकारामध्ये जॉईन करू शकतात। तर मी तुम्हाला दाखवते की ही पट्टी मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवून अशी आपण मी जॉईन करत पूर्ण ही जी बाजू होती आपली 23 इंचाची त्याला मी अशी ही पट्टी जोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। तर हे बघा मी जॉईन करून घेतलेली आहे। आता हे बंद व्यवस्थित मध्ये ठेवून परत ही दुसरी बाजू आहे त्याला व्यवस्थितपणे अशी इथे शिलाई मारून घेणार आहे। तर हे बघा मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अतिशय साधी आणि सिंपलची ही आपली मिनी बॅग तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की मी दोन्ही साईडनी शिलाई दिल्यानंतर तर मी तुम्हाला बॅग खोलून दाखवते व्यवस्थित करून की तुम्ही बघू शकतात की अतिशय साधी सिंपलची मिनी बॅग आपली तयार झालेली आहे। एक अशीच वेस्ट कपड्यापासून अतिशय सोपी आणि सुंदरशी। तर तुम्हाला बॅगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकतात की अतिशय सिंपलची बॅग मी तयार केलेली आहे, अतिशय साधी सिंपलची। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। धन्यवाद। मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक मडका बॅग बनवणार आहोत। चला तर बघूया मेजरमेंट आहे 18 इंच आणि 11 इंच। तर असे हे मी मेजरमेंट घेतलेले आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जे जुने पुराणे कपडे असतील या काही बेडशीट असतील त्या पद्धतीने मेजरमेंट घ्या। हे मी 2 पीस घेतलेले आहे आणि अस्तर म्हणून एक मी लुगड्याचा पीस घेतलेला आहे। तर तेही मी 2 पीस घेतलेले आहे। तर आपल्याला काय करायचं, हे दोन्ही पीस एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चारही सगळ्या बाजूला त्याला शिलाई मारायची आहे। चारही बाजूला असे हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि चारही बाजूला आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही अस्तर म्हणून तुम्ही शॉपिंग बॅग ज्या असतात त्या बी तुम्ही घेऊ शकतात। अशा पद्धतीचे जे शॉपिंग बॅग असतात त्या बी घेऊ शकतात, नाहीतर तुमच्याकडे अस्तर म्हणून दुसरा कोणता कपडा असेल तो बी तुम्ही घेऊ शकतात। तर मी लुगड्याचा कपडा घेतलेला आहे अस्तर म्हणून। तर अतिशय सुंदरशी ही मटका बॅग आपली तयार होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर ह्या 2 मी पट्ट्या घेतलेल्या आहे। पट्ट्या आहे 11 इंच आणि 3 इंच। असे ही आपल्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहे आणि त्याला अस्तर म्हणून मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे। ते शॉपिंग बॅगमुळे आपले जे बंद आहे वरचे ते कडक होणार आहे, म्हणजे मस्त होणार आहे। तर अशा पद्धतीने हे जे कापड घेतलेलं आहे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने ती वरती आपल्याला ठेवून त्याला शिलाई मारायची आहे। एक हे पंजाबी ड्रेसचा तुकडा होता, पंजाबी ड्रेसचं कापड होतं, त्याची ही मी सिंपलची शॉपिंग बॅग बनवणार आहे। तर तुम्ही नक्की बघा। तर हे बघा इथे आपल्याला ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि आपल्याला फक्त वरच्या बाजूला शिलाई मारायची आहे आणि तो भाग
उलटा करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, तर मी सगळ्या बाजूने इथे शिलाई मारून घेतलेली आहे। तर हे 2 पीस मी असे एकमेकांवर ठेवलेले आहे व्यवस्थितपणे। तर हे बघा असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मध्य घेऊ शकतात। आणि ही जी 4 बाजू आहे म्हणजे या 4 घड्या आहे या साईडला आलेला पाहिजे। आणि इथे खाली जे घेताना तर आपण बॅग व्यवस्थित घ्यायची आहे, इथे मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा इथे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे पूर्ण कापड। आणि इथे 2.5 इंच, हे बघा 2.5 इंच आपल्याला घ्यायचे आहे। हे बघा मी इथे निशाण मारलेलं आहे आणि 2.5 इंचाचं हे निशाण आपल्याला गोल आकारामध्ये कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे मी गोल आकार दिलेला आहे। आणि इथे हलक्या पद्धतीने, तर हे बघा मोजल्यानंतर 2.5 इंच आलेलं आहे। आणि फक्त हलक्या पद्धतीने आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे थोडासा। तर हे बघा आपण असा गोल आकार दिलेला आहे आणि आपल्या दोन्ही साईडने असे आकार झालेले आहे। तर हे आपली बॅगचं तयार झालेलं आहे। आणि इथे आपल्याला शिलाई देऊन हे असे पलटून घ्यायचे आहे आणि पलटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी एक बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। इथे शिलाई मारून घेतल्यानंतर आपले जे बॅगच्या वरचा जो भाग आहे तो परफेक्ट तयार होतो। तर हे बघा मी अशा दोन्हीही साईडने याचे जे साईडचा जो कपडा आहे तो मी कट करून घेत आहे। आणि हे जे बंद आहे आपले तयार झालेले आहे। अतिशय सोपी ही बॅग आहे, कोणालाही ही बॅग बनवता येईल। फक्त नीट बघा हे बॅग कशी बनवलेली आहे। हे 2 मी कापड घेतलेले आहे, हे 19 × 3 इंच आहे। आणि हे जे कापड आहे याचे आपल्याला बंद बनवून घ्यायचे आहे। तर बंद बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडने शिलाई मारायची आहे। आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपले हे जे बंद आहे तयार झालेले आहे, तर तुम्ही बघू शकतात। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक भाग घ्यायचा आहे आणि या भागाला आपल्याला ही जी वरची आपण पट्टी बनवली होती 10.3 इंचाची ती पट्टी घ्यायची आहे। आणि ही जी लांब बनवली आहे तिथे आपल्याला 2 चुन्या पाडून त्याचा आपण मध्य काढून घेऊया। तर हे बघा मी मध्य घेतलेलं आहे काढून। आणि या ठिकाणी आपल्याला चुन्या अशा व्यवस्थित आलेल्या पाहिजे। फक्त 2 चुन्या घ्यायच्या आहे आपल्याला, डाव्या साईडने आणि उजव्या साईडने फक्त 2 चुन्या घ्यायच्या आहे। तुम्ही वाटल्यास जास्त ही चुन्या घेऊ शकतात, पण ही जी बॅगची मेजरमेंट आहे त्यानुसार आपण 2च चुन्या घेऊया। आणि हे जे कापड आहे 10.3 इंच पूर्ण इथे जोडून घेऊया। तर हे बघा मी अशा चुन्या बनवून घेतलेल्या आहे आणि त्याला मी पिना लावून घेतलेला आहे। आणि हे जे कापड होतं आपलं हे इथे जॉईन करायचं आहे। त्याला मी असे उलट्या साईडने ठेवून इथे शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे ते कापड असं जॉईंट होईल। तर या ठिकाणी 2 चुन्या आणि त्या ठिकाणी 2 चुन्या, एकूण 4 चुन्यांचा हा पिशवीचं मेजरमेंट आहे। तर हे बघा मी शिलाई दिलेली आहे आणि इथे दाब शिलाई ही सुद्धा दिलेली आहे। आणि हे जे आपलं ज्या चुन्या आहे त्या व्यवस्थित झालेल्या आहे, तुम्ही बघू शकतात। तर या ठिकाणी 2.5 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे। इथे आपल्या बॅगेचे बंद बसवणार आहे। तर हे बघा 2.5 इंच, तर दोन्ही साईडने 2.5 इंच घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित। आणि हे जे 2.5 इंच आहे तिथे आपल्याला हे जे बंद बनवले होते आपण, तर ते बसून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। तर हे बघा मी बंद बसून घेतलेला आहे। आणि हा जो आपला एक भाग पुरा तयार झालेला आहे त्याच पद्धतीने मी दुसराही भाग तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला फक्त हे भाग व्यवस्थित ठेवून आणि शिलाई करायची आहे। तर हे बघा मी हे जे भाग आहे त्याला आधी सरळ ठेवलेला आहे, त्याच्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे, दुसरा पॅटर्न आहे ते मी उलटं ठेवलेलं आहे। असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। अशाच जे साईडने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। 2 शिलाई मारायची आहे म्हणजे पक्क होऊन जाईल। आणि 2 शिलाई मारून झाली
की आपली जी बॅग आहे तयार होईल. तर हे बघा मी शिलाई झालेली आहे आणि बॅग मी व्यवस्थित करून घेते. तर हे बघा आपली ही जी छोटीशी मटका बॅग तयार आहे. एक सिंपलशा कपड्यापासून आपण ही बॅग बनवली होती आणि बघा बॅग किती अतिशय छान आणि मस्त दिसत आहे. तुम्ही कोणतेही कापड वापरू शकता. जे जुन्या साड्या असेल त्याचं कापड, ओढणीचं कापड, कोणतेही कापड वापरून तुम्ही अशी बॅग नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला बॅगच्या व्हिडिओ आवडत असतील तर मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूपच छानपैकी तुम्ही बॅग बनवू शकतात. तुम्हाला जी डिझाईन आवडते त्या डिझाईनमध्ये तुम्ही बॅग बनवू शकतात. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.